तुम्हाला माहित आहे का, अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी जावा ही अधिकृत प्रोग्रामिंग लँग्वेज आहे। अँड्रॉइड डेव्हलपमेंटसाठी जावा वापरण्याचं प्रमाण 46% इतकं आहे आणि ही ॲप्स डेव्हलप करण्यासाठी जो IDE वापरला जातो अँड्रॉइड स्टुडिओ, त्याच्यामध्ये जावाच वापरली जाते। त्यामुळे जर तुम्हाला जावा प्रोग्रामिंग येत असेल तर अँड्रॉइड डेव्हलपमेंट हे तुमच्यासाठी अतिशय सोपं होऊन जाईल। त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि आपल्या ह्या चॅनलला प्रोग्रामिंग इज एन आर्ट हे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल। नमस्कार मंडळी, मी वृषाली आणि तुमचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आपण सध्या जावा कलेक्शन फ्रेमवर्क शिकतो आहोत। आपल्या ह्या कलेक्शनमधली ॲरे लिस्ट, लिंक लिस्ट हे सगळं शिकून झालेलं आहे। आज आपण व्हेक्टर क्लास शिकायला सुरुवात करूया। सो आपलं सेशन आपण सुरुवात करूया। व्हेक्टर हा जावा कलेक्शन फ्रेमवर्कमधील एक क्लास आहे जो लिस्ट इंटरफेसचं डायनॅमिक ॲरे इम्प्लिमेंटेशन आहे। आधी आपण जे आत्ता म्हटलं ते डायग्रॅमॅटिकली बघून घ्या, मग मी अजून एक्सप्लेन करते। ठीक आहे, तर इथे ह्या डायग्रॅममध्ये दाखवलं आहे बघा की आयटरेबल इंटरफेस जे आहे तिला कलेक्शन इंटरफेस इम्प्लिमेंट करते आणि कलेक्शन ह्या इंटरफेसमध्ये 3 सब इंटरफेसेस असतात, लिस्ट, क्यू आणि सेट। तर त्यातली ही लिस्ट इंटरफेस आहे आणि हा व्हेक्टर क्लास लिस्टला इनहेरिट करतो आणि व्हेक्टरला स्टॅक हा क्लास इनहेरिट करतो। ठीक आहे, ओके। आपल्याला माहिती आहे की इंटरफेसेसचे ऑब्जेक्ट्स बनवता येत नाहीत, इतर क्लासेसना ह्या इंटरफेसेस इनहेरिट कराव्या लागतात आणि मग त्या क्लासेसच्या ऑब्जेक्ट्सने आपण ही डेटा स्ट्रक्चर्स म्हणजेच इंटरफेसेस जावामध्ये इम्प्लिमेंट करतो। ठीक आहे, आता व्हेक्टर्स हे ॲरे लिस्ट सारखेच असतात, तो एक डायनॅमिक ॲरेच आहे, पण ते सिंक्रोनाइज्ड असतात। म्हणजे आता मल्टी थ्रेडेड ॲप्लिकेशन्समध्ये एकावेळी एकच थ्रेड व्हेक्टरला वापरू शकतो, ज्याच्यामुळे त्या ॲप्लिकेशनची जी कामगिरी असते ती चांगली राहते। आता मल्टी थ्रेडेड ॲप्लिकेशन म्हणजे असं ॲप्लिकेशन ज्याच्यामध्ये डेटावरती पॅरलली काम करावं लागतं, म्हणजे एक प्रोसेस चालू असतानाच त्याला समांतर दुसरी प्रोसेसही चालू ठेवावी लागते। उदाहरणार्थ इमेजेस किंवा ऑडिओ डेटावरती काम करताना असं करावं लागतं। तर मग अशा ॲप्लिकेशन्समधल्या डेटावर काम करताना जो प्रोग्राम लिहिला असेल त्यातल्या ह्या समांतर प्रोसेसेस किंवा पाथ ऑफ एक्झिक्युशनमधील एक प्रोसेसला किंवा एका प्रोसेसला किंवा एका पाथला थ्रेड असं म्हणतात। अशी मल्टी थ्रेडेड ॲप्लिकेशन्स असतात तेव्हा व्हेक्टर क्लास वापरला जातो। आता ह्या उलट सिंगल थ्रेडेड ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा व्हेक्टर वापरला जातो तेव्हा मात्र त्या ॲप्लिकेशनचा परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी कमी होते, कारण गरज नसतानाच्या सिंक्रोनायझेशनमुळे जास्तीचा वेळ लागतो। पण व्हेक्टर्सचा फायदा असा होतो की ते डेटा न चुकता किंवा डेटामध्ये बदल न होता एक व्हेक्टर वेगवेगळ्या थ्रेड्समध्ये सुरक्षितरित्या वापरता येतो। त्यामुळे एकाच वेळेस खूप जास्ती युजर्स वापरत असतील अशा ॲप्लिकेशन्ससाठी व्हेक्टर हा चांगला पर्याय ठरतो। आता आपण हळूहळू व्हेक्टर्स क्रिएट कसे करायचे त्यांचा सिंटॅक्स वगैरे सगळं बघूयात। जेव्हा व्हेक्टर क्रिएट केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये सुरुवातीला जेवढे ठरवलेले असेल तेवढे एलिमेंट्स स्टोअर करायची विशिष्ट क्षमता असते। तर ही कपॅसिटी डायनॅमिक असते, म्हणजेच ती वाढवता किंवा कमी करता येते। पण आपण आधी पाहिल्याप्रमाणे एकच थ्रेड एकावेळी व्हेक्टर वापरू शकतो, त्यामुळे व्हेक्टर्सचा परफॉर्मन्स कमी होतो, कारण त्या विशिष्ट थ्रेडला व्हेक्टर तेवढ्या वेळापर्यंत लॉक करतात। ठीक आहे, हा एक पॉईंट आहे। आता इथे सिंटॅक्स लिहिलेला आहे। आता ई म्हणजे एलिमेंट टाईप आहे, पुढे लिहिलं आहे एक काय लिहिलं आहे तर पब्लिक क्लास व्हेक्टर हे नाव लिहिलेलं आहे व्हेक्टर क्लासचं। व्हेक्टर हाच शब्द घेतलेला आहे। ई म्हणजे एलिमेंट टाईप आणि एक्सटेंड्स ॲब्स्ट्रॅक्ट लिस्ट म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट लिस्टला हा व्हेक्टर क्लास एक्सटेंड करतो, म्हणजे तो त्याचा व्हेक्टर हा त्याचा चाइल्ड क्लास आहे आणि तो अनेक इंटरफेसेसना इम्प्लिमेंट करतो, त्या इथे लिहिलेल्या आहेत। तर लिस्ट आहे, रँडम ॲक्सेस आहे, क्लोनेबल आहे, सिरियलायझेबल आहे, ह्या सगळ्या इंटरफेसेसना तो इम्प्लिमेंट करतो। आणि व्हेक्टरचा सब क्लास आहे स्टॅक।
आता व्हेक्टर्समधले कन्स्ट्रक्टर कोणते कोणते आहेत ते बघूयात आपण. 4 प्रकारचे कन्स्ट्रक्टर आहेत. पहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. अ डिफॉल्ट व्हेक्टर ऑफ कपॅसिटी 10 गेट्स क्रिएटेड व्हाईल कॉलिंग दिस कन्स्ट्रक्टर. 10 एलिमेंट्स असलेला व्हेक्टर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने क्रिएट केला जातो. ठीक आहे, ओके. दुसरा आहे पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर विथ 1 पॅरामीटर. ओके, कोणता आहे तो पॅरामीटर? तर इंटिजर टाईपचा साईज, म्हणजे प्रोग्रॅमरने लिहिलेला हा कन्स्ट्रक्टर आहे. इंटिजर टाईपचा साईज नावाचा पॅरामीटर आहे, म्हणजेच प्रोग्रॅमरने लिहिलेला हा कन्स्ट्रक्टर आहे. त्यामुळे प्रोग्रॅमर सांगेल किती साईजचा व्हेक्टर क्रिएट करायचा आहे. असा हा दुसरा कन्स्ट्रक्टर आहे. तिसरा पण पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आहे विथ 2 पॅरामीटर्स. कोणते आहेत? तर साईज आणि इन्क्रीमेंट. तर साईज म्हणजे अर्थात तेच पुन्हा आपण सांगणार आहोत की किती साईजचा व्हेक्टर क्रिएट करायचा आणि तेवढी साईज संपल्यानंतर व्हेक्टर कितीने इन्क्रीमेंट करायचा हेही इथे प्रोग्रॅमरने सांगितलेलं असतं. हा तिसरा कन्स्ट्रक्टर आहे. आणि चौथा कॉपी कन्स्ट्रक्टर आहे. ह्या कन्स्ट्रक्टरला जे ऑब्जेक्ट पास केलं जातं त्यातला डेटा नवीन क्रिएट केलेल्या ऑब्जेक्टमध्ये कॉपी केला जातो. तर इथे जे पॅरामीटर म्हणून कलेक्शन लिहिलं आहे ते कलेक्शन म्हणजेच आपण ॲक्च्युअल प्रोग्रॅममध्ये एक ऑब्जेक्ट पास करतो. ठीक आहे, तर हे 4 कन्स्ट्रक्टर्स आहेत व्हेक्टरमध्ये. आता हे 4ही कन्स्ट्रक्टर वापरून त्याचा आउटपुट बघितलेला प्रोग्रॅम मी लिहिलेला आहे, तर तो आपण बघूयात. तर आता मी इथे हा प्रोग्रॅम लिहिलेला आहे. java.util.vector नावाचं हे पॅकेज इन्क्लूड करावं लागतं. आता मेन क्लासमध्ये आले आहे, मेन फंक्शनमध्ये मी आलेले आहे आणि इथे सगळ्यात सुरुवातीला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेला आहे. डिफॉल्ट अंडरस्कोर व्हेक्टर असं नाव मी त्याला दिलेलं आहे. ठीक आहे, तर तो कॉल केल्यानंतर 10 एलिमेंट्सचा व्हेक्टर क्रिएट होईल. ठीक आहे, आता दुसरं आहे क्रिएटिंग अ व्हेक्टर विथ कपॅसिटी ऑफ 50 एलिमेंट्स. पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल केलेला आहे, ज्याच्यामध्ये किती साईज हवी आहे हे मी सांगितलं आहे, प्रोग्रॅमरने सांगितलं आहे. आता तो क्रिएट केल्यानंतर ही 3 स्टेटमेंट्स आहेत. आता हे फिक्स्ड साईज व्हेक्टर हे नाव आहे त्या कन्स्ट्रक्टरचं. ॲक्च्युली कन्स्ट्रक्टरचं नाव नाही आहे, हे ऑब्जेक्टचं नाव आहे. कारण ऑब्जेक्ट जेव्हा क्रिएट होतात तेव्हाच त्यांच्यामध्ये डेटा पास करण्यासाठी कन्स्ट्रक्टरचा वापर होतो. सो हे फिक्स्ड साईज व्हेक्टर हे ऑब्जेक्ट आहे व्हेक्टर क्लासचं. तर ते ऑब्जेक्ट डॉट ॲड नावाची मेथड वापरून पहिल्या 3 एलिमेंट्समध्ये मी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ठीक आहे, 10, 20 आणि 30 अशा पहिल्या 3 एलिमेंट्समध्ये मी व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत. व्हेक्टर क्रिएट केल्या आणि त्याच्या पहिल्या 3 एलिमेंट्समध्ये व्हॅल्यूजही आपण दिल्या आहेत. आता तिसरा व्हेक्टर इथे क्रिएट केलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 पॅरामीटर्स आहेत. त्याची कपॅसिटी आहे 40 आणि इन्क्रीमेंट कितीने करायचा आहे, त्याची कपॅसिटी संपल्यानंतर तो कितीने इन्क्रीमेंट करायचा आहे, तर 30 एलिमेंट्सने तो इन्क्रीमेंट करायचा आहे. असा कन्स्ट्रक्टर क्रिएट केला आहे. त्याच्यासाठी इन्क्रीमेंटिंग व्हेक्टर नावाचं ऑब्जेक्ट मी क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, आणि चौथा कॉपी कन्स्ट्रक्टर आहे. तर तो दाखवण्यासाठी मी व्हेक्टर क्लासचाच कॉपी कन्स्ट्रक्टर व्हेक्टर नावाचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं आहे आणि त्याला काय दिलेलं आहे इनपुट, तर फिक्स्ड साईज व्हेक्टर. हे जे वरती आपण फिक्स्ड साईज व्हेक्टर नावाचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं तेच मी त्याला पास केलेलं आहे. त्यामुळे त्यातल्या व्हॅल्यूज नवीन ऑब्जेक्टमध्ये क्रिएट केल्या जातील. ठीक आहे, आणि हे तुम्ही इथे सगळं बघू शकाल की ई नावाचं एलिमेंट म्हणजेच एलिमेंट असं मी जे शिकवताना सांगितलं होतं ते सगळं मी इथे इंटिजर असा टाईप मी इथे प्रत्येक वेळेस व्हेक्टर क्लासनंतर लिहिलेला आहे, तो लिहावा लागतो. ठीक आहे, हे सगळं इंटिजर टाईपचा व्हेक्टर क्लास आपण क्रिएट करतो आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर ह्या संपूर्ण सेंटेन्सचा सिंटॅक्स तुम्हाला माहिती आहे. नवीन ऑब्जेक्ट आपण क्रिएट करतो तेव्हा क्लासचं नाव, ऑब्जेक्टचं नाव, न्यू हा कीवर्ड आणि पुन्हा क्लासचं नाव असतं आणि जे काय तुम्हाला पॅरामीटर द्यायचे असतील ते आपण इथे देत असतो. सो हेही तुम्हाला माहिती आहे. सो असे 4 कन्स्ट्रक्टर्स क्रिएट केले आणि प्रिंट स्टेटमेंटमध्ये
ते फक्त त्यातल्या व्हॅल्यूज फक्त आपण पाहिलेल्या आहेत. कशा पाहिलेल्या आहेत तर त्या व्हेक्टरचं नाव आणि डॉट ऑपरेटर वापरून त्याच्यातली कपॅसिटी नावाची जी मेथड असते ती मेथड कॉल केलेली आहे, ज्याच्यामुळे आपल्याला त्यांची कपॅसिटी आणि त्यांच्यातले एलिमेंट्स हे आपल्याला दिसतील. सो असा हा प्रोग्राम मी इथे लिहिलेला आहे. याचा आपण आउटपुट बघूयात. आधी बिल्ड केला आणि मग रन केला आणि हे इथे आपल्याला आउटपुट दिसतं आहे की पहिला डिफॉल्ट व्हेक्टर हॅज कपॅसिटी ऑफ 10 एलिमेंट्स. तर ते 10 हे उत्तर आपल्याला दिसलेलं आहे. नंतर फिक्स्ड साईज व्हेक्टर हा जो पॅरामीटराइज्ड आहे तर तो आपण कितीने क्रिएट केला होता तर 50 एलिमेंट्सने एक व्हेक्टर क्रिएट केलेला होता, ते दिसतं आहे. त्याच्यानंतर तिसरा व्हेक्टर हा त्याची कपॅसिटी आणि नंतर इन्क्रिमेंटची व्हॅल्यू असं दोन्ही देऊन क्रिएट केलेला होता, तर त्याची कपॅसिटी सुरुवातीला 40 असणार आहे, त्यामुळे ते दिसतं आहे. आणि चौथा कॉपी कन्स्ट्रक्टर होता ज्याने फिक्स्ड साईज व्हेक्टर हे जे ऑब्जेक्ट आहे त्यातला डेटा घेतला, तर तो 3 एलिमेंट्स आपण ॲड केलेले होते. पहिल्या 3 एलिमेंट्सना आपण व्हॅल्यू दिल्या होत्या, त्यामुळे तो 3 एलिमेंट्स असं दाखवतो आहे. सो असं आपल्याला आउटपुट दिसलेलं आहे. सो आपण पहिला भाग व्हेक्टर क्लासचा असं म्हणू शकतो. प्राथमिक माहिती आणि कन्स्ट्रक्टरपर्यंत सगळं आपण शिकलेलो आहोत. हा व्हिडिओ पुन्हा पहा. तुम्हाला समजला आहे का मला नक्की सांगा. आणि व्हेक्टर विषयीचे आणि जावातले बाकीच्या विषयांचे व्हिडिओज घेऊन लवकरच अपलोड करते. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.